लावा सगळ्यांनी आता. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायण मे महिन्यात तुम्ही बघितलं असाल आणि पुढे सगळे आपले काम करतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या कोकणवारीच्या दुसऱ्या व्लॉगमध्ये. आतापर्यंत तुम्ही पाहिलं की मी SKDJ याच्याबरोबर स्टेशनला माझी भेट झाली, रत्नागिरी स्टेशनला. आणि त्याच्याबरोबर आपण आता वडापाव खातोय. तो मला घ्यायला आला आहे आणि इथून पुढे आपला प्रवास होतोय माझ्या वाडीत वेरवली गावात जाण्यासाठीचा. चला. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपण कोणाच्या टेम्पोत आहोत माहितीये का? SKDJच्या टेम्पोत आहोत. आणि कसं ओळखायचं तर यांनी पूर्ण टेम्पोला SKDJ सारखं डेकोरेशन केलंय. आणि हे आपले SKDJ कसं चाललंय? मस्त. एक नंबर आहे कोकण. गणपतीच्या वाईब झाल्या मित्रांनो. ओनली कोकण. तर आपण आलो आहोत आपल्या वाडीमध्ये आणि इथे सुंदर तयारी सुरू आहे. आपण पाहू शकता अगदी जोमाने तयारी करत आहेत माझे वाडकरी. आतमध्ये पण भारी तयारी आहे, पण ते मी आता नाही दाखवणार तुम्हाला. नवीन व्हिडिओ पहा, सबस्क्राईब करा. शुभ सकाळ मित्रांनो. कोकणातल्या या सकाळी तुमचं स्वागत आहे. सूर्यनारायणाचं दर्शन घेऊया. ओम श्री कनकादित्याय नमः. चला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्या करकरीत व्लॉगमध्ये. आणि सप्रेम रामकृष्ण हरी. आज आहे आषाढी एकादशीचा सुंदर असा दिवस आणि आपण जातोय आपल्या प्रति पंढरपूर. आजी मागून म्हणते खाली बघत जा. प्रति पंढरपूर अशा एका सुंदरशा ठिकाणी, म्हणजेच आपल्या वेरवलीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. आणि हे ही माझी वाडी आहे पूर्ण. आणि हे घराच्या इथून, माझे शेजाऱ्यांच्या इथून आपण जातोय देवळात. आता तिथे सध्या पूजा आहे आणि अटायर आपला घरचा आहे साधा. आता तिथे पूजा होईल, पूजेनंतर अभिषेक असेल आणि त्यानंतर मग आपण आपल्या कार्यक्रमाला जाऊ. तर जुडून राहा. चला. ही धनु म्हणजे आपली धनश्री पवार. आणि इथे पहाल सगळी रांगोळी जी आहे ती तिनेच काढली. आणि याच्या आधी आठवण येते म्हणजे उमीताई पण अशीच रांगोळी छान काढायची. जयेश पवार.
मित्रांनो, आपल्या इथे कायम इथे पाण्याची उपळाट असते पावसातून, तुम्ही इथे पाहू शकता. तुम्हाला मी माझ्या या मंदिराच्या भोवतालचा परिसर दाखवतो. प्रसन्न वातावरण आहे आणि जसं असायला हवं पावसातून तसं वातावरण आणि तशीच भोवतीने निसर्ग निर्मिती आहे. गाणी ऐकू शकता तुम्ही, मला कॉपीराईट लागेल. तर आता आपण आहोत मंदिराच्या भोवतालच्या परिसरमध्ये आणि पाठमोऱ्या बाजूला हे मंदिर आहे आणि इथे पहिला सुंदरसा असा छानसा नॅचरल झरा तयार झाला होता आणि आपण त्याला असं थोडंसं बांधकाममुळे ते आता तुम्हाला मानवनिर्मित दिसत असेल. तर हे नॅचरल पाणी आहे जे जवळजवळ पावसाळा सुरू झाला की 6 महिने कायम इथे असतं. आणि आता तुम्हाला मंदिर दाखवूया आपण, चला. आपली सर्व साऊंड सिस्टम सांभाळणारे इथली पवारवाडीची या मंदिराची SK DJ आलेले आहेत आणि आता ते बघतायत साऊंड सांभाळतायत. अरे वा.